महिन्याभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असलेल्या गोपिकाबाई बसचं तिकीट काढण्यासाठी स्थानकावर रांगेत उभ्या होत्या। राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचूनही मारोतराव आणि गोपिकाबाई यांनी व्रतस्थ जीवन जगलं होतं, हा त्याचा पुरावा होता। गोपिकाबाई यांची प्रतिमा ही मारोतराव यांच्यासारखीच अगदी स्वच्छ होती। पतीच्या निधनानंतर गोपिकाबाईंनी एक क्षणही सरकारी सुखाचा उपभोग घेतला नाही। त्यांनी लगेचच मुंबईचा सरकारी बंगला रिकामा करण्याचा निर्णय घेतला। गोपिकाबाई कुणालाही न सांगता कोणत्याही सरकारी गाडीची मदत न घेता थेट एसटी स्टँडवर पोहोचलेल्या दिसल्या। त्या स्वतः रांगेत उभ्या राहिल्या। हे चित्र शांताराम पोटदुखे आणि पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी पाहिलं। ते गलबलून गेले। त्यानंतर त्यांनी बळजबरीनेच त्यांना बसायला लावलं आणि त्यांची तिकीटं काढून आणली। माजी मुख्यमंत्र्याची पत्नी एका साध्या एसटी बसने आपल्या मूळ गावी जायला निघाली तेव्हा सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं। लोक त्यांना म्हणायचे की ताई, तुम्ही सांगा तरी, सरकार गाडी देईल। पण गोपिकाबाईंचं उत्तर ठरलेलं होतं। जोपर्यंत दादासाहेब होते तोपर्यंतच ती सुख त्यांची होती। आता मी एक सामान्य नागरिक आहे आणि सामान्य माणसांसारखंच मला जगलं पाहिजे। ज्यावेळी मारुतराव गेले त्यावेळी त्यांच्या बँक खात्यात ना मोठी पुंजी होती ना हाताशी अफाट संपत्ती। एकदम साधी राहणी आणि साधं जगणं, एवढंच काय ते कन्नमवार कुटुंबियांनी मागे सोडलेली शिदोरी होती।